कोल्हापूरमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी आमदार के.पी. पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे आणि ही सदिच्छा भेट असून मी माझी राजकीय विचारधारा बदललेली नाही असं के.पी. पाटील यांनी म्हटलंय। मात्र पवारांच्या भेटीनं के.पी. पाटील आता पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये प्रकरण गाजतंय। के.पी. पाटील यांच्यावर झालेली कारवाई आणि त्यानंतर आता शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आहे। आदरणीय शरद पवार हे महाराष्ट्रातले एक वंदनीय नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत। सहकारी चळवळीमध्ये प्रचंड मोठं त्यांचं योगदान आहे। सहकारी साखर कारखानदारीत आहे। मी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले आहे। असे नेते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सदिच्छा भेट देणं म्हणजे काहीतरी भूमिका बदलली घेतली असं नाही। मूळ अजून भूमिका कसल्याही प्रकारची बदललेली नाही आणि घेतलेली पण नाही। तर एकंदरीतच या भेटीनंतर मात्र राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, के.पी. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे, मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। काय नेमकं या भेटीमागे काही राजकारण घडतंय का? काय नेमकी राजकीय वर्तुळात कोल्हापूरमध्ये चर्चा आहे? कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्वाचं राजकीय भेट आहे असं म्हणता येईल, कारण आपण पाहतो की के.पी. पाटील माजी आमदार आहेत आणि शरद पवारांचे सुद्धा ते जवळचे स्नेही आहेत असं म्हणता येईल। कारण आपण पाहतो की बिद्री साखर कारखान्यावर जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळं के.पी. पाटील जास्त नाराज झाल्याचं पाहायला मिळते। पण एकूणच आपण पाहतो की लोकसभा निवडणुकीनंतर जनतेचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, त्यामुळे जनतेचा कौल मला बघावा लागेल अशा प्रकारची भूमिका मांडून अजित पवार राष्ट्रवादी गटापासून दूर जाण्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिलेले आहेत आणि आजची भेट अशा प्रकारची त्यांची जी भूमिका आहे त्याला अधोरेखित करणार आहे। त्यामुळे के.पी. पाटील यांचा मार्ग बदलला एवढं मात्र आपण 100% म्हणू शकतो। काही दिवसातच के.पी. पाटील आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतील। त्या राधानगरी विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणार की काँग्रेस किंवा शरद पवार राष्ट्रवादी गट स्वीकारणार हे आपल्याला त्यावेळेला कळेल। निश्चितच प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।